धुळे तालुक्यातील लामकणी गावात महावितरणच्या स्मार्ट मीटरमुळे एका दिव्यांग व्यक्तीला अक्षरशः अंधारात ढकलण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। मातीच्या घरात राहणाऱ्या व दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या संदीप धनगर यांना हजारोंचे वीज बिल आल्याने त्यांनी महावितरणकडे लेखी अर्ज व विनंत्या केल्या। जुना मीटर असताना केवळ 500 ते 800 रुपये बिल येत होते, मात्र नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अचानक 8 ते 9 हजार रुपयांचे बिल येऊ लागले। दरम्यान बिल कमी होईल या अपेक्षेने संदीप धनगर यांनी सातत्याने पाठपुरावा केला, पण उलट वीज बिल वाढत थेट 35,000 रुपयांपर्यंत पोहोचले। शेवटी नाईलाजाने त्यांनी 17 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्याकडे तक्रारीचे निवेदन दिले। निवेदनात वीज बिल कमी न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला होता। मात्र धक्कादायक म्हणजे तक्रार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महावितरण कर्मचाऱ्यांनी त्यांच्या झोपडीचा वीज पुरवठा थेट खंडित केला। जिल्हाधिकाऱ्यांकडे कैफियत मांडल्यामुळेच ही कारवाई झाल्याचा आरोप होत आहे। विशेष म्हणजे गावात अनेकांची वीज बिले थकीत असतानाही फक्त संदीप धनगर यांच्याच घराची वीज कापण्यात आली। यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे। वाढीव वीज बिल भरायला तयार असलेल्या दिव्यांग व्यक्तीवर अन्याय झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या प्रकरणातील मुजोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करून संदीप धनगर यांना तात्काळ न्याय द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे। नमस्कार, मी विकलांग संदीप कौतिक धनगर, लामकाणी, तालुका, जिल्हा धुळे। मी थापणे येथील मुख्य कार्यकारी अभियंता व माननीय कलेक्टर मॅडम यांना वीज मीटर विषयी अर्ज देऊन सुद्धा वीज महामंडळाने माझं वीज कनेक्शन कट करून दिले। सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेता विद्युत महामंडळाने त्वरित माझे वीज कनेक्शन सुरळीतपणे चालू करून द्यावे हीच त्यांना कळकळीची विनंती। धन्यवाद।